नमस्कार 10वीच्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील आज प्रकरण क्रमांक 4 विद्युतधारेचे परिणाम हे सुरू करत आहोत. मित्रांनो, तुमच्या सर्वांचा प्रतिसाद अगदी चांगल्या प्रकारे मला मिळत आहे. तुमच्या सर्वांच्या मागण्या माझ्यापर्यंत पोहोचत आहेत आणि आपण एका पाठोपाठ एक प्रकरणं घेत आहोत. तर मित्रांनो, हे जे विद्युतधारा जे प्रकरण आहे किंवा विद्युतधारेचे परिणाम हे जे प्रकरण आहे मित्रांनो, हेच प्रकरण तुम्हाला इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये सुद्धा आहे. त्यालाच आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट नावाचं एक प्रकरण आहे. त्याचप्रमाणे करंट इलेक्ट्रिसिटी नावाचं एक दुसरं प्रकरण आहे. त्यामध्ये सुद्धा याच्यातील भरपूर असा भाग त्या ठिकाणी सुद्धा अभ्यास करायला आहे. त्यामुळं जे विद्यार्थी पुढे सायन्स शाखेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्यांच्यासाठी हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे आणि अगदी सखोलरित्या आपण याच्यातील प्रत्येक मुद्दा मित्रांनो घेणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या धड्यावरती कोणताही प्रश्न जरी विचारला गेला तरी सहजरित्या तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. त्यानुसार आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये तुम्हाला महत्त्वाचे 3 मुद्दे अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, विद्युत परिपथामध्ये उष्णतेचे किंवा ऊर्जेचे स्थानांतर म्हणजे काय, थोडक्यामध्ये त्याचं रूपांतर कसं होतं मित्रांनो ते आपल्याला पाहायचं आहे. दुसरं म्हणजे काय, विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. औष्णिक म्हणजे कोणते, थोडक्यामध्ये हीटशी रिलेटेड असणारी किंवा उष्णता ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते ती औष्णिक परिणाम आपल्याला पाहिजेत. आणि तिसरे महत्त्वाचा जो घटक आहे मित्रांनो, ज्याच्यावरती मी तुम्हाला आत्ता सांगितलं की 12वीमध्ये आणि 11वीमध्ये सुद्धा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा विद्युत चुंबकत्व आणि त्याचे परिणाम कसे आहेत त्याच्याशी एक चॅप्टर आहे, पूर्ण धडा आहे. तो म्हणजे विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. हा पूर्ण धडा त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचा आहे मित्रांनो. आणि हे तिन्ही घटक तुम्हाला या ठिकाणी इयत्ता 10वीमध्ये सुद्धा विचारलेले आहेत. ते बेसिक आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय असतं याच्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, अभ्यास करायचा आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे तुमच्या समोर, थोडे आठवा असे म्हटलेलं आहे. कारण की थोडे आठवा का म्हटलेलं आहे मित्रांनो, कारण की हेच प्रकरण आपण जर पाहिलं तर इयत्ता 9वीमध्ये 3 नंबरचं प्रकरण होतं धारा विद्युत म्हणून. आणि त्या प्रकरणाच्या बेसवरती तुम्हाला हे सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत, विचारलेल्या आहेत. थोडे आठवा असे म्हटलेलं आहे पहा. तर 1 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो. पहा, अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो. उदाहरणार्थ ही वायर आहे पहा. समजा ही वायर आहे, या वायरमधून जर आपण इलेक्ट्रिक करंट जर पाठवला तर काय होतं मित्रांनो, याच्यामधून इलेक्ट्रिक करंट काय होतो, पुढे पुढे जातो. म्हणजे त्यालाच आपण विद्युतधारा असे म्हणतो. ती काय होते, त्या वायरमधून काय होते मित्रांनो, वाहते. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, की त्या ठिकाणी ती वायर काय आहे किंवा त्या वायरचा जो आतमधील जो मेटलचा पार्ट आहे तो काय आहे, विद्युत सुवाहक आहे. म्हणजे काय असतं विद्युत सुवाहक म्हणजे काय मित्रांनो, पहा ते समजावून घ्या. यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, काय असतात त्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन्स असतात. ते इलेक्ट्रॉन्स काय होतात, एका जागेवरून ज्या वेळेसला आपण लाईट चालू करतो, आपल्याला माहिती असेल की तुमचं जर एखादं लाईटीचं कनेक्शन जर असेल, ज्या वेळेसला आपण बटन ऑन करतो ऑन, त्यावेळेसला काय होतं मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला बल्ब काय होतो, लागताना दिसतो. म्हणजे बल्ब काय होतो, त्या ठिकाणी प्रकाशित होताना आपल्याला दिसतो. पहा, हे कशामुळं होतं आहे, जर तो पदार्थ विद्युत सुवाहक असेल तर त्यामधून इलेक्ट्रॉन्स काय होतात, फ्लो होतात म्हणजे वाहतात. आणि ज्या वेळेसला इलेक्ट्रॉन्स वाहतात त्यावेळेसला तो पदार्थ काय असतो मित्रांनो, विद्युत सुवाहक असतो. हे लक्षात घ्या. दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्लास्टिकचं सगळ्यांना माहिती असेल. प्लास्टिकमधून करंट फ्लो होत नाही, म्हणजे विद्युतधारा फ्लो होत नाही. मग ज्या वेळेसला आपण त्याला शक्यतो आपण म्हणतो की प्लास्टिकचे वस्तू आपण घरामध्ये वापरतो किंवा जो बोर्ड असतो इलेक्ट्रिक बोर्ड, हा शक्यतो प्लास्टिकचा असतो. याचं कारण काय आहे की त्यामधून काय होत नाही, इलेक्ट्रिक करंट पास होत नाही. म्हणून त्या ठिकाणी तो काय असतो, विद्युत दुर्वाहक असतो. पहा, मग सहजरित्या आपण काय करू शकतो, बटनाला हात लावून काय करू शकतो, बटन चालू आणि बंद करतो, बरोबर.
मग त्याचा अर्थ काय होतो, तो पदार्थ कसा आहे, विद्युत दुर्वाहक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल विद्युत सुवाहक म्हणजे काय, ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स काय होतात, फ्लो होतात. सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतात नक्की, की इलेक्ट्रॉन्स काय होतात म्हणजे हा एक प्रकारचा चार्ज आहे, बरोबर. तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, विद्युत सुवाहक असे म्हणतो. आणि दुसरं काय असतं मित्रांनो, दुर्वाहक असतं. तर दुसरा प्रश्न विचारलाय तुम्हाला, लोखंड हे विद्युत सुवाहक आहे, परंतु खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलताना आपल्याला विजेचा झटका का लागत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की विद्युत सुवाहक असणे सुवाहक आहे, परंतु त्याच्यामधून जर इलेक्ट्रिक करंट पास होत नसेल तर त्याचा आपल्यावरती काहीही परिणाम होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कोणतीही वायर घेतली, नायक्रोमची, लोखंड सोडा, नायक्रोम घ्या, कोणतीही जरी वायर घेतली ज्याच्यामधून चांगल्या प्रकारे काय होतोय, इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युतधारा काय होते, वाहते, अशी वायर जरी घेतली, पण जर बटन बंद असेल, आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला माहिती असेल आपल्या शेजारी एखादी आपण ज्याला म्हणतो इलेक्ट्रिक जी DP म्हणतो आपण ज्याला, किंवा पॉवर स्टेशन असतं आपल्या घराच्या शेजारी कुठंतरी किंवा गावामध्ये, तर आपल्याला वायर मेन जर पाहिले आपण त्याच्यावरती, तर बटन किंवा मेन फ्यूज काय करतात, ते बंद करतात आणि अगदी त्या जो खांब असतो इलेक्ट्रिसिटीचा त्याच्यावरती अगदी टोकावरती जातात, अगदी त्या मेन वायर असतात त्यांना सुद्धा ते काय करतात, हात लावतात. मग का लावतात हात, तरी त्यांना काही परिणाम होत नाही. का होत नाही, तर त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट काय होत नाही मित्रांनो, पास होत नाही. लक्षात घ्या. मग या ठिकाणी सुद्धा तुम्हाला म्हटलेलं आहे की लोखंड काय आहे, विद्युत सुवाहक आहे, म्हणजे त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट काय होतं किंवा विद्युतधारा काय होते, पास होते किंवा वाहते. परंतु खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलला किंवा उचलताना आपल्याला विजेचा झटका लागत नाही. का लागत नाही, आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रिक करंट काय आहे, त्याच्यामधला ऑफ आहे. ऑफ म्हणजे बंद आहे. जर इलेक्ट्रिक करंट बंद असेल तर कोणत्याही प्रकारचा करंट त्या ठिकाणी आपल्याला बसणार नाही. म्हणजे मित्रांनो, तुमच्या लक्षात एक गोष्ट महत्त्वाची आलेली असेल, सुवाहक एखादा पदार्थ असतो, परंतु त्याच्यामधून विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट ज्या वेळेसला वाहत असेल त्याच वेळेसला आपल्याला काय होतो, विजेचा झटका बसू शकतो, बरोबर, किंवा इलेक्ट्रिक करंट आपल्याला म्हणतो करंट बसला आपण असं म्हणतो, तर त्यावेळेसलाच काय होतं, आपल्याला झटका बसू शकतो. परंतु जर बटन बंद असेल त्यावेळेसला त्याच्यामधून वाहणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय होत नाही, वाहत नाही. अशा वेळेसला आपल्याला इलेक्ट्रिक करंटचा किंवा विद्युतधारेचा झटका बसत नाही. हे तुम्हाला या दोन प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळालेली असतील. पहा आता पुढे पहा मित्रांनो, मागील इयत्तांमध्ये आपण स्थितिक विद्युत म्हणजे काय ते जाणून घेतले. धन प्रभारित ऋण प्रभारित वस्तूंविषयी विविध प्रयोग केले. वस्तूंचे धन प्रभारित व ऋण प्रभारित होण्यामागे ऋण प्रभारित कण एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाणे असते, हेही आपण पाहिले. तसेच मागील इयत्तेत धारा विद्युत विषयी आपण अभ्यास केला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मित्रांनो, पहा की मागील इयत्तेमध्ये इयत्ता 9वीला 3 नंबरचं प्रकरण आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे आठवत असेल. त्या प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो धारा विद्युत. मी ते प्रकरण स्वतः शिकवलेलं आहे, त्यामुळे मला अगदी सखोलरित्या त्यामध्ये सुद्धा भाग आहे. आणि विशेषतः मित्रांनो लक्षात घ्या, हे विद्युतधारेचे परिणाम हे जे प्रकरण आहे, सायन्सला तुम्हाला एक फिजिक्स नावाचा विषय असतो जो मी शिकवतो. त्या फिजिक्स विषयातील हा संपूर्ण धडा हा त्या फिजिक्स विषयाचा आहे मित्रांनो. आणि फिजिक्स विषय हा अवघड आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना हा धडासुद्धा अवघड वाटतो. परंतु हा धडा अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल यासाठी मी 100% प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला 100% समजेल याची खात्री आहे. तर त्यांनी म्हटलेलं आहे की मागील इयत्तेमध्ये आपण जर पाहिलं, म्हणजे मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं असेल, धारा विद्युत हे जे प्रकरण होतं त्यामध्ये आपण धन प्रभार म्हणजे काय असतं, ऋण प्रभार म्हणजे काय असतं, त्यामध्ये कुठून कुठं करंट काय होतो, फ्लो होतो, म्हणजे विद्युतधारा कुठून कुठं वाहते, या सर्वांचा काय केला अगदी सखोलपणे आपण काय केलेला आहे मित्रांनो, अभ्यास केलेला आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा, विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युतधारा, विद्युत रोधातून जाणारी विद्युतधारा, विद्युत प्रवर्तन, विद्युत चलित्र व विद्युत जनित्र यांचे कार्य या पाठात आपण अभ्यासणार आहोत. पहा कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. विद्युत तारेतून जाणारी विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट कशा पद्धतीने फ्लो होतो एखाद्या वायरमधून ते पाहायचं आहे. दुसरं काय पाहायचं आहे आपल्याला,
विद्युत रोधातून जाणारी विद्युतधारा. तर विद्युत रोध म्हणजे काय असतं, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक रेजिस्टन्स म्हणतो मित्रांनो आपण त्याला. रेजिस्टन्स म्हणजे काय असतं, रोध असतं. तुम्हाला ह्या सगळे शब्द लक्षात ठेवायचे जे तुम्हाला 11वी 12वीला सायन्सला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे विद्युतधारेचे जे काय रोध म्हणतो आपण त्याला, विद्युत रोध, त्याला म्हणतात रेजिस्टन्स असे म्हणतात. काय म्हणतात, रेजिस्टन्स असे म्हणतात. लक्षात घ्या, रेजिस्टन्स म्हणतो आपण त्याला. त्यानंतर याला विद्युत काय म्हटलेलं आहे, विद्युत धारा, त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक काय म्हणतो, करंट म्हणतो. काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल, विद्युत धारा म्हणजे काय तर इलेक्ट्रिक करंट, विद्युत रोध म्हणजे काय तर रेजिस्टन्स, विद्युत प्रवर्तन म्हणतो आपण त्याला, ज्यातून करंट काय होतो, म्हणजे वेगवेगळे सॉकेट्स वगैरे असतील त्याचा वापर करायचा आहे आपल्याला. त्यानंतर विद्युत चलित्र असेल, विद्युत जनित्र असेल, म्हणजे विद्युत धारा कशी तयार होते, त्याच्यामध्ये विद्युत मोटर वगैरे आपल्याला त्या ठिकाणी आज काय करायचं आहे, या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. आता पुढे म्हटलेलं आहे पहा मित्रांनो, निरीक्षण करा व चर्चा करा. आता पहा, निरीक्षण करायला सांगितलेलं आहे आणि चर्चा करायला सांगितलेली आहे. अगदी सोपा पार्ट आहे. खालील चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते, विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला आढळतात. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी वेगवेगळ्या आकृत्या त्यांनी दाखवलेल्या आहेत. पहिली आकृती जर पाहिली तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, हे घरातील होम बॅकग्राऊंड आपल्याला दिसतंय. आणि याचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल की एक गोष्ट दिसत असेल. या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येकाला एक काय दिसतंय, जो बोर्ड म्हणतो आपण, इलेक्ट्रिक बोर्ड, तो बसवलेला दिसतोय. पहा, एक 4 ठिकाणी तो दिसतोय या पहिल्या आकृतीमध्ये. ज्या वेळेसला त्याला स्विच दिलेला आहे, म्हणजे बटन दिलेलं आहे. पहा, हा लॅम्प दिसतोय तुम्हाला. ज्या वेळेसला आपण हे बटन चालू करणार आहोत त्यावेळेसला हा लॅम्प काय होईल मित्रांनो, ऑन होईल, चालू होईल. दुसरं तुम्हाला दिसत असेल की विद्युत काय म्हटलेलं आहे, एक प्रकारची आपण त्याला काय म्हणूया, एक हाऊससारखा एक छोटासा एक पार्ट दाखवलेला आहे. म्हणजे शोकेस ज्या पद्धतीने असतं पहा, त्या पद्धतीने आहे. त्यालासुद्धा जर आपण इकडून बटन जर चालू केलं तर आपल्याला अशा पद्धतीने काय दिसेल, इंटरफेस पाहायला दिसेल. पहा, तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या घरामध्ये असते, टी व्ही असते, टेलिव्हिजन. त्यालासुद्धा या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, एक स्विच दिलेलं आहे, म्हणजे बटन दिलेलं आहे. ते जर आपण चालू केले तर ते सुद्धा काय होईल, चालू होईल. तिसरा महत्त्वाचा पार्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. अशा पद्धतीने इलेक्ट्रिक एक वस्तू वापरलेली आहे, किंवा लॅम्प म्हणूया त्याला. जर आपण हे बटन चालू केलं तरच ते ऑन होणार आहे, जर आपण बंद केलं तर ते सुद्धा काय होणार आहे, बंद होणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल, ज्या वेळेसला आपण बटन चालू करू त्यावेळेसला आपल्याला काय पाहायला भेटेल की त्याच्यामधून विद्युतधारा काय होते, वाहते. आणि विद्युतधारा वाहिल्यामुळे त्याच्यामधून काय होते, ते जे वस्तू आहे ती काय होणार आहे, चालू होणार आहे. दुसरं आणि महत्त्वाचं पॉप्युलर उदाहरण जर पाहिलं असेल तर फॅन. आपल्या घरामध्ये असणारा जो पंखा आहे, जर आपण बटन चालू केलं तर पंखा काय होतो मित्रांनो, गोलाकार रीतीने अशा पद्धतीने काय होतो, फिरतो. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, थोडक्यामध्ये त्याचं रूपांतर, म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं मित्रांनो, यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं. आणि तो पंखा काय होतो, गोल 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 काय होतो, फिरायला काय होते, सुरुवात होते. पहा, या ठिकाणी तुम्हाला एक इलेक्ट्रिक मोटर दाखवलेली आहे. पहा, म्हणजे त्याच्या आतमधला इंटरफेस दाखवलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की या ठिकाणी जर पाहिलं तर इलेक्ट्रिक बेल म्हणतो आपण त्याला, बेल. नक्की काय होतं मित्रांनो, इलेक्ट्रिक बेल काय होतं, ज्या वेळेसला आपण आपल्या घराच्या बाहेर अशा पद्धतीने बटन बसवतो पहा, किंवा एखादं कोणी पाहुणे येतं किंवा आपल्या घरचे कोणतरी आल्यावरती पहिल्यांदा तो बटन काय करतो, प्रेस करतो. मग अशा वेळेसला काय होतं मित्रांनो, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट काय होतं, फ्लो होतो. आणि अशा वेळेसला त्याचं कन्व्हर्जन काय होतं, यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं. आणि त्या ठिकाणी वेगवेगळे मॅग्नेटसुद्धा त्या ठिकाणी बसवलेले असतात. आणि बेल काय होते मित्रांनो, वाजायला काय होते, सुरुवात होते. म्हणजे बटन दाबलं तर बेल वाजते. याचा अर्थ काय आहे की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट काय होतो, पास होतो मित्रांनो. म्हणजे तुमच्या लक्षात ही सर्व उदाहरणं आलेली असतील. अतिशय सोपी उदाहरणं आहेत. म्हणजे हे कशाचे परिणाम आहे, थोडक्यामध्ये पाहिलं तर विद्युत धारेमुळं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कशा पद्धतीने परिणाम होते या ठिकाणी म्हटलेलं आहे. पहा, विद्युत धारेचे काय म्हटलेलं आहे, परिणाम म्हटलेला आहे. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर होते. स्थानांतर म्हणजे काय होते, ट्रान्सफर होते एनर्जी. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की समजा आपण जर विद्युत ऊर्जा जर वापरली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, यांत्रिक ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे विद्युत इलेक्ट्रिक करंट काय होतो, म्हणजे थोडक्यामध्ये टेलिव्हिजन असेल तर ते एक प्रकारचं यंत्र आहे आपण म्हणूया, किंवा लाईट असेल किंवा फॅन असेल, हे एक प्रकारचं यंत्र आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे काय होते मित्रांनो, स्थानांतर होते. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल विद्युत धारेचे परिणाम काय आहेत. परिणाम म्हणजे काय,
ज्या वेळेसला आपण लाईट चालू करतो त्यावेळेसला कशा पद्धतीनं त्या वस्तूंवरती काय होतो आहे, परिणाम होतो आहे, या गोष्टींचा आपण काय करतो मित्रांनो, अभ्यास करतो आहे. पहा आता पुढचं तुम्हाला एक कृती करायची आहे. अतिशय सोपी कृती आहे मित्रांनो, तुम्हाला लगेच समजेल. पहा मी अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजावून सांगेल. तर त्यामध्ये आपल्याला हा जो पुढचा मुद्दा आहे, विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर कसे होतं आहे किंवा कशा पद्धतीने ऊर्जा काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे, ते आपण पाहणार आहोत. पहा तर जोडणीच्या तारा, विद्युत घट, विद्युत रोध, व्होल्टमीटर, ॲमीटर, प्लग कळ इत्यादी वस्तू तुम्हाला घ्यायच्या. म्हणजे जोडणीच्या तारा आपण त्याला इलेक्ट्रिक वायर्स असे म्हणतो. विद्युत घट म्हणजे काय, आपण त्याला बॅटरी असे म्हणू शकतो, म्हणजे एखादी बॅटरी. त्यानंतर विद्युत रोध म्हणजे काय, विद्युत रोध म्हणजे काय असतं मित्रांनो, रेझिस्टन्स असतो, रेझिस्टन्स बॉक्स असे म्हणतात त्याला. व्होल्टमीटर असे सगळ्यांना माहिती असेल, ॲमीटर असेल. आता व्होल्टमीटरचा वापर काय असतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे विद्युत विभवांतर मोजण्यासाठी आपण काय वापरतो, विद्युत व्होल्टमीटर वापरतो. त्यानंतर ॲमीटर काय असतो, इलेक्ट्रिक करंट म्हणजे जो विद्युत धारा आहे ती मोजण्यासाठी काय वापरतो आपण, ॲमीटर वापरतो. प्लग की म्हणजे काय, प्लग कळ म्हणतो आपण त्याला. प्लग कळ म्हणजे त्याला प्लग की असे म्हणतात. की म्हणजे चावी, म्हणजे थोडक्यामध्ये बटन आपण त्याला म्हणूया. या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत मित्रांनो, घ्यायच्या आहेत. आता पहा सोबतच्या आकृती, आता आकृती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सोबतच्या आकृतीमध्ये आकृती 4.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य त्या मूल्यांचे घटक घेऊन परिपथ जोडा. परिपथातील विद्युतधारा आय मोजा. तर विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंट मोजायला सांगितलं आहे. पहा तो कशाचा वापर करून मोजणार आपण, ॲमीटरचा वापर करून आपण काय करतो, वापरतो. हे सर्व प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. GK म्हणजे जनरल नॉलेजमध्ये सुद्धा हे प्रश्न सहजरित्या तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात की विद्युतधारेचे एकक काय आहे. त्यानंतर दुसरं विचारलं तर विद्युत रोध कशामध्ये मोजतात, किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी मित्रांनो व्यवस्थित जमल्या पाहिजे. किंवा विद्युत विभवांतराचं एकक काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. पहा तर परिपथातील विद्युतधारा मोजा. विद्युत रोधाच्या दोन टोकांमधील ए व बी मधील विभवांतर VAB काय करायला सांगितलेलं आहे, आपल्याला मोजायला सांगितलेलं आहे. ए येथील विभव बी येथील विभवापेक्षा जास्त आहे, कारण ए हा बिंदू विद्युत घटाचा धन टोकाला व बी हा बिंदू विद्युत घटाच्या ऋण टोकाला जोडलेला आहे. काय म्हटलेलं आहे पहा मित्रांनो, ए पाशीचं जे विद्युत विभव आहे किंवा त्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण असे म्हणतो, तर हे जास्त आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. का जास्त आहे, कारण की ए हा कशाला जोडलेला, कोणत्या टोकाला जोडलेला आहे, धन टोकाला जोडलेला आहे. आणि हा जो बी बिंदू आहे तो कोणत्या टोकाला जोडलेला आहे, ऋण टोकाला जोडलेला आहे. त्यामुळे त्यांचं जे विद्युत विभव आहे ते कसं आहे, कमी आणि जास्त आहे. आपण ते पुढच्या आकृतीमध्ये पाहणार आहोत. आता पहा तुम्हाला ही आकृती दिसत असेल, आकृती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. पहा तर या आकृतीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण काय करूया, पाहूया. तर काय म्हटलेलं आहे मित्रांनो, तर या आकृतीचं पहिल्यांदा आपण काय करूया, स्पष्टीकरण करून घेऊया. पहा ही आकृती स्पष्ट करूया. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विद्युत घट आपण जे पाहिलं होतं की साहित्य वापरलेलं आहे. विद्युत घट म्हणजे काय असतं, विद्युत बॅटरी असते मित्रांनो. तर या एका बाजूला काय आहे, प्लस साईन आहे, एका बाजूला काय आहे, मायनस साईन आहे. म्हणजे प्लस साईन असतं, म्हणजे इकडून असा करंट काय होतो, या बाजूने असा काय होतो, फ्लो होतो. लक्षात ठेवा नेहमी. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, मध्यभागी तुम्हाला काय दाखवलेलं आहे, या ठिकाणी प्लग की म्हटलेलं आहे. प्लग की म्हणजे प्लग कळ म्हणतो, म्हणजे आपलं बटन. हे बटन चालू आणि बंद केलं तरच काय होणार आहे, पुढची क्रिया होणार आहे. बंद केलं तर इथून पुढे करंट वाहीन का, वाहणार नाही. आणि जर बटन चालू केलं तरच इलेक्ट्रिक करंट काय होईल, पुढं जाणार आहे, या ठिकाणी पोहोचणार आहे. पहा आता दुसरी गोष्ट आपल्याला दिसत असेल ए. आता हा फी काय असतो, फीचा अर्थ काय असतो मित्रांनो, फी म्हणजे काय असतं, व्होल्ट. म्हणजे विद्युत विभवांतर मोजण्यासाठी व्होल्ट फी वापरतात, म्हणजे त्याचं VAB म्हटलेलं आहे. आता VAB का म्हटलेलं आहे, कारण की ए आणि ह्या बी बिंदूमधलं आपल्याला विद्युत विभवांतर काय करायचं आहे मित्रांनो, किंवा विभव मोजायचा आहे. आपल्याला माहिती आहे की एचा जास्त असतो आणि बीचा कमी असतो. का, तर हा ए कोणाला जोडलेला आहे, प्लसला जोडलेला आहे, म्हणजे धनला जोडलेला आहे. आणि बी कोणाला जोडलेला आहे, या ठिकाणी पाहिलं तर ऋणला जोडलेला आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. पहा आता पुढे पाहूया. आता याचं स्पष्टीकरण कसं दिलेलं आहे. आता हा आर काय असतो, लक्षात घ्या. आर काय असतो, विद्युत रोध म्हणतात त्याला, रेझिस्टन्स असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, रेझिस्टन्स असे म्हणतात. रेझिस्टन्स बॉक्सचा वापर करून आपण काय करूया, त्याचा अभ्यास करतो. पहा किंवा तो त्या ठिकाणी असतो, रेझिस्टन्स बॉक्स असे म्हणतात. पहा
आता आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूया अगदी सखोलरित्या. जर क्यू इतका विद्युत प्रभार ए पासून बी कडे गेला तर या विद्युत प्रभारावर ए पासून बी पर्यंत जाताना व्ही ए बी क्यू इतके कार्य झाले. पहा, लक्षात घ्या, आपण प्रकरण क्रमांक 3 इयत्ता 9वी धारा विद्युत पाहिलेला आहे. म्हणजे ए कडून बी कडे जाताना पहा काय म्हटलेलं आहे, ए कडून बी कडे जाताना काहीतरी कार्य होतंय. ते कार्य कोणतं होतंय, त्या ठिकाणी असणारा जो विद्युत प्रभार आहे तो ए कडून बी कडे जात असताना व्ही ए बी म्हणजे काय, आता व्ही ए बीचा अर्थ काय ते पहिल्यांदा समजून घ्या मित्रांनो. व्हीचा अर्थ काय असतो, विद्युत विभवांतर असतं, त्यालाच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल असे म्हणतो पहा, किंवा पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो. तर तो व्ही ए बी एवढा असतो. आणि क्यू काय असतो मित्रांनो, क्यू म्हणजे चार्ज असतो. चार्ज म्हणजे विद्युत प्रभार असे म्हणतात त्याच्यामध्ये, म्हणजे तो विद्युत प्रभार किती वाहतोय, व्ही एवढं पोटेन्शियल असताना मग त्याचं सूत्र काय असतं मित्रांनो, व्ही ए बी क्यू असतं. मित्रांनो लक्षात घ्या, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 12वी सायन्स किंवा 11वी सायन्समध्ये या गोष्टी तुम्हाला अगदी बारकाईने अभ्यासायच्या आहेत पुढे पहा. तर हे कार्य करायला ऊर्जा कोठून आली पहा. आता ही ऊर्जा कोठून आली असणार या ठिकाणी आपण काय बसवलेलं आहे मित्रांनो, पुढे दिलेलं आहे पहा. सौर ऊर्जेचा स्रोत तर घट आहे, घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली, जेथे कार्य व्ही ए बी क्यू घडले. म्हणजे हे जे कार्य आहे ते कार्य या ठिकाणी काय झालेलं आहे, घडले पहा. क्यू हा विद्युत प्रभार आहे, तुम्हाला मी सांगितलं मगाशीच. क्यू काय असतो, विद्युत प्रभार, त्यालाच आपण चार्ज असे म्हणतो. चार्ज इंग्लिशमध्ये काय म्हणतात, चार्ज असे म्हणतात, इलेक्ट्रिक चार्ज असे म्हणतात. म्हणजे क्यूचा अर्थ काय झाला, विद्युत प्रभार असं म्हणतो आपण पहा. तर क्यू हा विद्युत प्रभार टी या वेळेत ए पासून बी कडे गेला, म्हणजेच हे कार्य टी या वेळेत घडले असेल तर त्यावेळेस व्ही ए बी क्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला काय दिली गेली. या विद्युत ऊर्जेचे काय केले, ही विद्युत ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर कशामध्ये होते मित्रांनो पहा, उष्णता ऊर्जेत झाले किंवा होते. आणि विद्युत रोधाचे तापमान काय होते मित्रांनो, वाढते पहा. लक्षात घ्या, म्हणजे काय होते समजावून घ्या. ज्या वेळेसला आपण ह्या विद्युत घटातून, आता पहा इलेक्ट्रिक करंट का पास होतो, ज्या वेळेसला आपण हे बटन चालू करणार आहोत या ठिकाणी, तर या ठिकाणापासून गेलेला जो इलेक्ट्रिक करंट आहे तो कुठं जातो, या रोधाकडे जातो. आणि या ठिकाणी काय होतं, जी विद्युत ऊर्जा आहे तिचं रूपांतर कशामध्ये होतं मित्रांनो, उष्णता ऊर्जेमध्ये होतं. आणि अशा वेळेसला हा जो विद्युत रोध आहे, रोध म्हणजे काय तर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स असे म्हणतो आपण त्याला, त्याचं तापमान काय होतं मित्रांनो, वाढतं. म्हणजे ज्या वेळेसला करंट इकडून इकडं असा फ्लो होणार आहे त्यावेळेसला तो या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी असणारं जे रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये विद्युत धारेचं रूपांतर कशामध्ये होतं, तर उष्णता ऊर्जेमध्ये होतं. आणि अशा वेळेसला विद्युत रोध असतो हा रेजिस्टन्स या ठिकाणी, त्याचं तापमान काय होतं मित्रांनो, वाढतं पहा. आता पुढे तुम्हाला म्हटलेलं आहे जरा डोके चालवा. तर काय म्हटलेलं आहे ते पाहूया आपण. या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, विद्युत धारेचे किंवा विद्युत रोधाच्या जागी परिपथामध्ये जर विद्युत चलित्र असेल तर घटाने दिलेली ऊर्जा कोणत्या रूपात बदललेली दिसून येईल पहा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, जर आपण विद्युत चलित्र वापरलं कशाच्या ऐवजी, विद्युत रोध म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपण पाहिलेलं काय होतं, रेजिस्टन्स म्हणतो तो वापरलेला होता. म्हणजे वरची आकृती तुम्हाला मी दाखवतो पहा. या ठिकाणी जी आकृती आहे या आकृतीमध्ये जर आपण या आरच्या ऐवजी जर विद्युत काय म्हटलंय, मोटर वापरली, आपण त्याला विद्युत चलित्र असे म्हणतात, या आरच्या ऐवजी आपण जर ती वापरली तर आपल्याला काय दिसेल किंवा कोणत्या रूपात ती ऊर्जा बदललेली दिसेल. नक्कीच मित्रांनो, ही मोटर म्हणजे काय असतं, एक प्रकारचं यंत्र आहे बरोबर. तर त्या ठिकाणी उष्णता ऊर्जेच्या ऐवजी कोणत्या ऊर्जेत रूपांतर होईल, तर यांत्रिक ऊर्जेमध्ये आपल्याला रूपांतर झाल्याचं मित्रांनो पाहायला भेटेल. आता पुढचं एक छोटंसं समीकरण आहे ते अगदी आपण सखोलरित्या घेणार आहोत, तुम्हाला ते अगदी समजेल. हेच इक्वेशन तुम्हाला 11वी आणि 12वी सायन्समध्ये सुद्धा आहे मित्रांनो. तुम्हाला जर हे इक्वेशन समजलं तर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतो विद्युत शक्ती म्हणजे काय असतं. आपण इयत्ता 9वीला एक कार्य आणि ऊर्जा नावाचं एक प्रकरण पाहिलं, त्याच्यामध्ये पॉवर नावाचा एक पॉईंट होता, पॉवर बरोबर. तर पॉवर म्हणजे शक्ती काय असते, म्हणजे ऊर्जा
आणि त्यासाठी लागलेला वेळ म्हणजे किती ऊर्जा लागली आणि किती वेळ लागला त्यांचा जर रेशो घेतला आपण या ठिकाणी दिलेला आहे पहा विद्युत शक्ती त्यालाच आपण पॉवर असे म्हणतो. पी बरोबर काय असं ऊर्जा भागिले लागलेला वेळ म्हणजे पहा तुमच्या लक्षात आलेलं असेल ऊर्जा किती वापरली होती मित्रांनो आपण वरच्या आकृतीमध्ये VABQ. आता AB काय होता आपल्याला माहिती आहे. ए एका बाजूची वायर होती म्हणजे बिंदू होता. बी दुसऱ्या बाजूचा बिंदू होता. फी काय होतं मित्रांनो विद्युत विभवांतर आपण त्याला म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतो. क्यू काय होता मित्रांनो त्याच्यामध्ये असणारा विद्युत प्रभार होता आणि त्याला लागलेला वेळ किती होता तर टी एवढा वेळ होता टाईम वापरलेला होता बा. म्हणजे आपल्या लक्षात सूत्र आलेलं असेल VABQ भागिले काय असतं टी असतं. पण लक्षात घ्या मित्रांनो एक सूत्र आहे जे तुमच्या समोर या ठिकाणी दिलेलं आहे. कोणतं सूत्र आहे I बरोबर Q भागिले टी. मग हे I बरोबर Q भागिले टी जर आपण या ठिकाणी जर वापरलं तर आपल्याला काय भेटेल पहा म्हणजे Q भागिले टी म्हणजे हा Q भागिले टी बरोबर किती वापरायचं आहे आपल्याला I वापरायचं आहे. मग काय भेटेल VAB गुणिले काय भेटेल तुम्हाला I भेटेल. आलाय का पहा बरं तुमच्या समोर दिसतंय VAB गुणिले I. हे झालं आपलं समीकरण क्रमांक 1 तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पुढे म्हटलंय पहा ऊर्जा स्रोताने टी या वेळेत पी गुणिले टी इतकी ऊर्जा विद्युतरोधाला दिली जर परिपथातून आ इतकी विद्युतधारा सतत वाहत असेल तर टी या वेळेत विद्युतरोधात पहा आता काय म्हटलेलं आहे एच बरोबर काय म्हटलंय पी गुणिले टी म्हटलेलं आहे. पहा हे पी गुणिले टी काय म्हटलंय का म्हटलेलं आहे कारण की ऊर्जा स्रोताने टी या वेळेत म्हणजे टी काय वेळ लागलेली आहे पी गुणिले टी इतकी ऊर्जा विद्युतरोधाला काय केलेले आहे दिलेले आहे जर परिपथातून आ इतकी विद्युतधारा सतत वाहत असेल तर टी या वेळेत विद्युतरोधात झालेले जे कार्य आहे ते किती असणार आहे मित्रांनो. पहा या ठिकाणी एच चा जो पॉवर आहे ती विद्युतरोधात किती असणार आहे किंवा विद्युतधारा किती असणार आहे हिट त्याला म्हणतो आपण उष्णता किती असणार आहे ती एच बरोबर पहा पी गुणिले पी म्हणजे काय असतं विद्युत शक्ती असते. टी म्हणजे त्यासाठी लागलेला जो काळ आहे म्हणजे विद्युत शक्ती गुणिले जर आपण कालावधी जर घेतला तर विद्युतरोधामध्ये काय तयार होतं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ज्या वेळेसला आपण आकृती पाहत होतो काय तयार होतं मित्रांनो विद्युतरोधामध्ये काय तयार होतं तर उष्णता तयार होते त्याला एच असे म्हणतात काय म्हणतात आपण हिट म्हणतात हिट. आता हिट कोणाच्या बरोबर असणार आहे पी म्हणजे विद्युत शक्ती गुणिले त्यासाठी लागलेला काल म्हणजे पी गुणिले काय असतं टी असतं. आता काय करायचं आहे पहा मित्रांनो अगदी सोपं आहे. आता पीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे किती आहे VAB गुणिले I ते इथे फक्त टाकायची तुम्हाला किंमत VABची बरोबर किती असणार आहे पीची किंमत VAB गुणिले I गुणिले हा टी आहे का पहा बरं म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल. काय केलं हे जे एचचं सूत्र आहे त्याच्यामध्ये आपण ही पीची किंमत वापरली किती आहे पीची किंमत VABI आहे का VABI गुणिले इथं टी हा टी आहे तसंच इथे वापरलेला आहे. हे झालं आपलं समीकरण क्रमांक 2 तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पहा ओहमचा नियम काय असतो ओहमचा नियम तुम्हाला माहिती असेल की मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत पुन्हा मी सांगत आहे तुम्हाला. पहा फी बरोबर काय असतं ओहमच्या नियमामध्ये IR असतं मित्रांनो लक्षात ठेवा. हे अतिशय सोपा फॉर्म्युला आहे आणि हाच फॉर्म्युला तुम्हाला तुम्ही अगदी मास्टर ऑफ सायन्स होतपर्यंत हा फॉर्म्युला कधीच विसरायचा नाही कारण की हा जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. फी म्हणजे काय असतं पोटेन्शियल डिफरन्स असतं. I म्हणजे काय असतो इलेक्ट्रिक करंट असतो आणि R म्हणजे काय असतं रेझिस्टन्स असतं म्हणजे विद्युत रोध इलेक्ट्रिक काय म्हणतो आपण त्याला विद्युतधारा म्हणतो I आणि फी म्हणजे काय असतं विद्युत विभवांतर असे म्हणतो. हा सुद्धा काय ओहमचा नियम आहे तो या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे पहा म्हणजे VAB बरोबर I गुणिले R हे झाला ओहमचा नियम झाला. आता पहा पुढचं सूत्र तुम्हाला दिलेलं आहे अगदी सोपं फॉर्म्युला आहे मित्रांनो. पहा तो कसा तुम्हाला काढायचा आहे किंवा कशा पद्धतीने त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर मित्रांनो तुम्हाला आता हे डायरेक्ट दिलेलं आहे बरोबर काय केलेलं आहे डायरेक्ट दिलेलं आहे आपल्याला डायरेक्ट नाही घ्यायचं आपण तुम्हाला पहा किती सोप्या पद्धतीने मी सांगतोय. तर या ठिकाणी जर VAB बरोबर IR आहे जर मित्रांनो मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जर आपण आयचं सूत्र जर काढलं याच्यापासून आयचं तर काय भेटेल सांगा बरं तुम्ही मला. जर आपण आयचं सूत्र जर वापरलं तर आपल्याला एक छोटासा फॉर्म्युला भेटेल याच्यावरून. कोणता फॉर्म्युला भेटेल पहा बरं
तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, आयचं जर आपल्याला उत्तर काढायचं असेल म्हणजे फी बरोबर काय आहे, आय गुणिले आर आहे. मग जर आय काढायचा असेल तर हा आर काय असतो, गुणिले असतो. इकडे येऊन काय होणार मित्रांनो, भागिले होणार. म्हणजे आय बरोबर काय भेटणार तुम्हाला, फी भागिले आर भेटणार. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. काय भेटणार तुम्हाला, आय बरोबर फी भागिले आर भेटणार. बरोबर. आता पहा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. काय करायचं आहे, तुमच्या लक्षात आलेलं असेल म्हणजे आय बरोबर काय आलं, फी भागिले आर आलं. आता पहा ह्या सूत्रामध्ये, आता हे जे वरचं सूत्र आहे, कोणतं सूत्र तुमच्या समोर दिसतं इथे, त्या सूत्रामध्ये काय करायचं आहे आपल्याला, फक्त आयची किंमत टाकायची. कोणती किंमत टाकायची, आयची किंमत किती आहे, फी भागिले आर. किती टाकायची किंमत आपल्याला, फी भागिले आर टाकायची. आपण टाकून पाहूया काय भेटते आपल्याला. पहा बरं, ह्या सूत्रामध्ये आपल्याला आयची किंमत टाकायची. काय भेटेल पहा, फी ए बी गुणिले, आता आयची किंमत किती होती तुम्हाला मी सांगितलं, आय म्हणजे आता हा आयची किंमत किती असते पहा, आय बरोबर किती असतं, फी ए बी भागिले काय असणारे, आर असणारे. कारण की याच्यावरून काढली आपण किंमत, कारण की आयची किंमत काढायची जर असेल तर आर गुणिले, इकडे येऊन काय होतं तो भागिले होतो, म्हणजे आपल्याला हे सूत्र भेटतं. आता या ठिकाणी आयची किंमत वापरायची आपल्याला. आयची किंमत किती येते, फी ए बी भागिले आर गुणिले हा टी तसाच्या तसाच लिहायचं आहे. पहा आपण लिहिला. आता मला सांगा बरं मित्रांनो काय भेटेल, तुमच्या लक्षात आलेलं असेल, हा फी ए बी गुणिले फी ए बी काय भेटेल तुम्हाला, फी ए बीचा वर्ग आलाय का पहा बरं या ठिकाणी, फी ए बीचा वर्ग. दुसरं हा वरचा टी आहे का पहा बरं या ठिकाणी टी. त्यानंतर भागिले आर आहे का पहा बरं या ठिकाणी आर. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपलं जे सूत्र आहे म्हणजे हे जे 4 नंबरचं समीकरण आहे ते कशावरून भेटलं, आपण कोणाची किंमत टाकली मित्रांनो, आपण टाकली आयची किंमत. कशाची, आयची किंमत वापरली या ठिकाणी वापरली. पहा म्हणजे तुमचे समीकरण 4 कसं आलं ते लक्षात आलं असेल. त्याचप्रमाणे आपण पहा समीकरण, हेच समीकरण दुसरं एक 5 नंबरचं समीकरण आहे, ते सुद्धा अतिशय सोपं आहे. काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. पहा आता साधं आणि सिंपल, आपलं जो फीची किंमत आहे, फी ए बीची किंमत या ठिकाणी वापरायची. किती येते फी ए बीची किंमत, आय आर आहे, ती फक्त येथे टाका. काय भेटेल पहा बरं तुम्हाला, फी ए बीची किंमत किती आहे, आय गुणिले आर गुणिले आय गुणिले टी आहे. पहा आय गुणिले टी आहे. मग मला सांगा आय आणि आय काय असतो, आयचा वर्ग असतो. पहा बरोबर. त्यानंतर हा आर आहे का पहा बरं, आर. आणि हा टी आहे का पहा बरं या ठिकाणी, टी. हेच जे आहे तुमच्या समोर होतं तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे. पहा म्हणजे आपल्याला आयचा वर्ग गुणिले आर टी हे कसं आलं, समीकरण 5 सुद्धा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि यालाच काय म्हणतात मित्रांनो, हे जे समीकरण आहे एच बरोबर आयचा वर्ग गुणिले आर गुणिले टी, यालाच आपण जूलचा उष्णता विषयक नियम असे म्हणतो. म्हणजे तुम्हाला हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती तुम्हाला उदाहरणे सुद्धा असू शकतात. आता विद्युत शक्तीचं एकक कोणतं असतं पहा, विद्युत शक्ती कशामध्ये मोजतो तुम्हाला माहिती आहे. विद्युत शक्तीचं फॉर्म्युला काय आहे, पी बरोबर काय असतं, पॉवर बरोबर फी गुणिले आय असतं. मग सगळ्यांना माहिती असेल. व्होल्ट विद्युत विभवांतर कशामध्ये असतं, व्होल्टमध्ये असतं. त्यानंतर आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतो आपण, ॲम्पियरमध्ये मोजतो. आलं त्याचा फॉर्म्युला. दुसरं बरोबर पहा, तर 1 व्होल्ट बरोबर किती असतं, 1 व्होल्ट गुणिले 1 ॲम्पियर बरोबर काय असतं लक्षात घ्या. तर 1 व्होल्ट बरोबर 1 ॲम्पियर बरोबर काय असतं, तर त्या ठिकाणी असणार आहे 1 जूल भागिले 1 कुलोम गुणिले काय असणार आहे, 1 कुलोम भागिले 1 सेकंद. आता या ठिकाणी जर पाहिलं तर या कुलोमला हा कुलोम काय झाला, कॅन्सल झाला. तर काय राहील, 1 जूल भागिले 1 सेकंद आहे का बरं, 1 जूल भागिले 1 सेकंद बरोबर कोणाच्या बरोबर असणार आहे, पॉवरचं एकक किती आहे मित्रांनो सांगा बरं. पॉवरचं एकक वॅट असतं, वॅट. म्हणून त्या ठिकाणी म्हटलेलं आहे 1 जूल भागिले 1 सेकंद बरोबर 1 वॅट असतं. त्याला म्हटलं समीकरण क्रमांक 8. त्यामुळे विद्युत शक्तीचे एकक किती आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. विद्युत शक्तीचं एकक वॅट हे आहे. जे तुम्ही विद्युत धारा किंवा धारा विद्युत हे जे प्रकरण होतं 9th त्यामध्ये आपण अगदी सखोलपणे त्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्यामुळे विद्युत शक्तीचं एकक काय आहे मित्रांनो, हा तुम्हाला MPSC UPSC किंवा बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो हमखासपणे. आणि तुम्हाला रिकाम्या जागांना किंवा जोड्या लावा यासारखेचे प्रश्न असतील त्यामध्ये सुद्धा असे प्रश्न असतात की विद्युतधारा असेल, त्यानंतर रेझिस्टन्स म्हणजे रोध असेल, आणि त्यांची एककं दिलेली असतात समोर. मग ते कोणतं एकक आहे, तर विद्युतधारेचं एकक असतं वॅट असतं. पहा मित्रांनो, आपण प्रत्येक
पॉईंट मित्रांनो तुम्हाला 100% समजेल अशा पद्धतीने घेतलेला आहे. आता आपल्या पुढच्या लेक्चरला आपण पुढचा जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम आणि ते काय असतात कसे असतात याचा अभ्यास आपण करणार आहोत. 100% तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. तुमचा 12वीचा सुद्धा पाया मित्रांनो आपण भक्कम करून घेत आहोत. तर नक्कीच तुम्हाला आपलं लेक्चर आवडलेलं असेल. आपल्या लेक्चरला लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांपर्यंत अगदी शिक्षकांपर्यंत काय करा मित्रांनो, हे क्वालिटी एज्युकेशन किंवा आपलं जे क्वालिटी टीचिंग आहे ते पोहोचवा. नक्कीच सर्वांना याचा फायदा होईल. मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट. थँक्यू.